आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले। अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली। दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले। रात्री 1च्या सुमारास ढिगाऱ्याखालनं एकाला बाहेर काढण्यात आलं। वामन कसबे यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं। मोशी दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक। ALR कंपनीच्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, पालिका आयुक्तांची माहिती। मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून मदत दिली जाणार। पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार। नवी मुंबईच्या नेरुळ स्टेशन परिसरात तळीरामांचा उच्छाद। अजमल शेख नावाच्या व्यक्तीचा पोलिसांवरती हल्ल्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, तर कायदा सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह। पुण्यातील ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार केल्याची तक्रार। कल्याणी नगरमधील दाम्पत्याविरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल। रुग्णांना धार्मिक पत्रिकांचं वाटप केल्याचा आरोप। गडचिरोलीमध्ये सुरू होणाऱ्या लोह खनिज प्रकल्पावरनं माओवाद्यांचं पत्र, लाल सलामचे बॅनर आणि पत्रक व्हायरल झाल्यामुळे पोलीस विभागात खळबळ। लोह खनिज कंपन्या पूर्णपणे बंद करा, पत्रामध्ये उल्लेख। शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना फटका। 8629 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा निर्णय। धाराशिवमध्ये 6 महिन्यात 2,88,00,000ची दूध पावडर विक्री। भूम दूध भेसळ प्रकरणामध्ये मोठा खुलासा। 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, मात्र मुख्य आरोपीसह काही आरोपी फरार। तुकाराम मुंडेंनंतर FSSAI ऍक्शन मोडवर। खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी, इन्स्टामार्टला FSSAI कडून 9 नोटिसा। मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याचा ग्राहकांचा आरोप। खराब पॅकेजिंग असलेले खाद्यपदार्थ पुरवल्याचाही तक्रारीत आरोप। आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। देशाच्या 70% भागातनं मान्सूनचे ढग गायब। महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही। आज बहुतांश भागात पावसाची उघडीप। बोगस सोयाबीन बियाणा प्रकरणी अकोला आणि अमरावतीत गुन्हा दाखल। बुस्टर आणि रवी सीड्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल। पेरणीनंतर सोयाबीनला अंकुर फुटत नसल्याची तक्रार। पावसाच्या खंडामुळे पिकांवरती शंखी गोगलगाय आणि वाणूकिडीचा प्रादुर्भाव। पिकांचं नुकसान रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी। नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये एकाच वेळी ATSची छापेमारी। भट्टीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती। नांदेडच्या विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारकडून गंभीर दखल। NHAI पथकाकडून विष्णुपुरीच्या पुलाची पाहणीत पुलाच्या बांधकामातील अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्याची माहिती। पालघरच्या तांदुळवाडीमध्ये डोंगराचा कडा खचला। मुसळधार पावसामुळे भूस्खलनात शेकडो झाडं जमीनदोस्त। गडाकडे जाणारी पायवाट सुद्धा गायब। नैसर्गिक संपत्तीचं अतोनात नुकसान। कल्याणमध्ये रिडेव्हलपमेंटसाठी पाडण्यात येत असलेल्या इमारतीचा भाग अचानक कोसळला। कल्याण पश्चिमेतील घोलपनगर इथली घटना। दुर्घटनेत शेजारील मोरे कुटुंबानं खिडकीतनं उडी मारून आपला जीव वाचवला। सुदैवानं दुर्घटनेत जीवितहानी नाही। बिश्नोई टोळीशी संबंधित 3 शूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक। बिश्नोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला। दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई। वाघोलीसाठी 91 कोटी रुपयांच्या उच्चदाब केंद्राच्या प्रस्तावाला गती। रांजणगाव, MIDC आणि सणसवाडीतील वीज समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय। त्यामुळे नागरिक आणि उद्योगांना सुरळीत वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार। आमदार माऊली आबा कटके यांच्या पाठपुराव्याला यश। वारी संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं दर्शन। सासवडमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी। वारकऱ्यांशीही साधला संवाद। संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान। टाळ मृदुंगाच्या गजरात सासवड नगरी दुमदुमली। वारकऱ्यांची मोठी गर्दी। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये मुक्कामी। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांचा मुक्काम। याच ठिकाणी दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा पार पडतो। यंदा समाधी सोहळ्याचं 729वं वर्ष। 40 गावातून 3000हून अधिक वारकरी विशेष रेल्वेनं पंढरपूरकडे रवाना। टाळ मृदुंग आणि अभंगांच्या गजरात भक्तिमय वातावरण। सलग 6व्या दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून विशेष रेल्वेचं आयोजन। शेवगाव पाथर्डीच्या सायकल स्वारांची पंढरपूरकडे सायकल स्वारी रवाना।
वारीमध्ये तरुण तरुणींसह तब्बल 55 ते 60 सायकल स्वार सहभागी. हे वारकरी 3 दिवसात 200 किलोमीटरचा पल्ला पार करणार. आषाढी यात्रेनिमित्तानं धुळे विभागातनं पंढरपूरकडे 215 जादा बसेस धावणार. 40 प्रवाशांच्या गटासाठी स्वतंत्र बसची सुविधा. विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची माहिती. भोर तालुक्यातील रायरेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या निनादात विठुरायाच्या नामघोषात परिसर दुमदुमला. दिंड्यांची विधिवत पूजा करून आरती करत प्रस्थान. दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीत सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाउंडेशनचे निस्वार्थ सेवा कार्य. फाउंडेशनच्या सदस्यांकडून वारकऱ्यांच्या पायांना तेल मालिश. या अनोख्या सोहळ्यातून फाउंडेशननं वारीच्या पवित्रतेला अधिक उजाळा दिला. विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनानं यंदा प्रथमच चरण सेवा हा उपक्रम सुरू केलाय. परळी इथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत वारकऱ्यांना पायांची तेल मालिश, फिजिओथेरपी, आरोग्य तपासणी आणि औषधोपचार अशा विविध सेवा दिल्या जात आहेत.